कर्मचाऱ्यांची फार मोठी गर्दी झालेली आहे. सहानुभूतीदार पण काही कमी नाही, पण प्रत्यक्षात सामाजिक संघर्षामध्ये उभं राहून पीडित व्यक्तींच्या न्याय हक्कांसाठी काम करणारे लोक फार कमी आहेत. त्यात वाढ झाली पाहिजे. सन्माननीय व्यासपीठ, मानव हक्क संघटनेचे अध्यक्ष विकास उचेकर साहेब, शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुण्यात अतिशय भरीव अशी कामगिरी करणारे डॉक्टर सुधाकर जाधवर साहेब, शशिकांत बोराटे साहेब, ॲड गायत्री सिंग, ज्येष्ठ विधिज्ञ, मुंबई उच्च न्यायालय, डॉक्टर यामिनी आत्पे, ज्यांच्याबरोबर मी 2010 पासून काम केलेलं आहे, त्याचबरोबर नामदेवराव जाधव, रुपाली वायकर व जमलेल्या सर्व श्रोत्यांना, आज मानवी हक्क दिन साजरा करत असताना प्रत्यक्षामध्ये या क्षेत्रात काम करत असताना मला जे अनुभव आले त्याचं मी कथन करणार आहे कमी वेळेमध्ये. आणि हे कथन करत असताना प्रत्यक्षामध्ये मानवी हक्काच्या वाटचालीमध्ये भारतात सध्याची परिस्थिती काय आहे याचा पण मला आढावा घ्यायचा आहे. 26 जानेवारी 1950 ला भारताची राज्यघटना अस्तित्वात आली आणि या घटनेने काही मूलभूत मानवी हक्क भारतातल्या प्रत्येक नागरिकाला दिले. घटनेच्या कलम 14 ते 18 ने समानतेचा हक्क दिला, 19 ते 22 ने स्वातंत्र्याचा हक्क दिला, 23 आणि 24 ने शोषणाविरुद्धचा हक्क दिला, 25 ते 28 ने धर्म स्वातंत्र्याचा हक्क दिला, अल्पसंख्याकांच्या हक्कांची निर्मिती 29 आणि 30 ने केली आणि मूलभूत हक्कांच्या संरक्षणाचा हक्क, अंमलबजावणीचा हक्क राज्यघटनेच्या कलम 32 ने दिला. अतिशय विस्तृत अशी राज्यघटना, अतिशय विस्तृत अशी मानवी हक्कांची यादी राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आपल्याला बघायला मिळेल. सर्वच मानवी हक्क हे मूलभूत हक्क नसतात, पण सर्व मूलभूत हक्क हे मानवी हक्क असतात. याचं कारण असं की मानवी हक्कांचा समावेश जेव्हा एखाद्या देशाच्या लिखित राज्यघटनेमध्ये केला जातो तेव्हा त्या मानवी हक्काला आपण मूलभूत हक्क म्हणतो. याचं कारण असं की त्या देशाची राज्यघटना ही त्या देशाचा मूलभूत कायदा असतो, म्हणून मूलभूत कायद्याने दिलेला हक्क हा मूलभूत हक्क असतो असं आमच्या कायद्यामध्ये किंवा ज्युरिस्प्रुडन्स मध्ये म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की 1945 साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. 1948 साली मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा संयुक्त राष्ट्रसंघाने पारित केला. त्यानंतर 1966 ची संहिता असो किंवा त्यानंतर आलेल्या मानवी हक्क विषयक अनेक संहिता असो, ज्यामध्ये बालकांविषयी काही संहिता पारित केल्या गेल्या, काही महिलांविषयी संहिता पारित केल्या गेल्या. अगदी महिलांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर 1979 चं सीडॉ, ज्याला आपण महिलांचं सर्व प्रकारच्या भेदभावांपासून निर्मूलन करणारं घोषणापत्र असं म्हणतो, कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल काइंड ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन. आणि मुलांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर 1986 साली अशा पद्धतीचा प्रयत्न संयुक्त राष्ट्रसंघाने केला होता. बाल हक्क संहिता हा एक प्रकार एक पारित केला गेला. आणि असं सांगितलं गेलं की जे सदस्य राष्ट्र आहेत जगामध्ये इन्क्लुडिंग भारत, यांनी आपापल्या देशामध्ये असे काही प्रभावी कायदे करावेत की ज्या अनुषंगाने हे शोषित घटक समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येतील, त्यांच्या मूलभूत हक्कांचं जतन होईल आणि एक समान न्यायाचं तत्व आपल्या समाजामध्ये राबवलं जाईल. परंतु प्रत्यक्षामध्ये जर आपण बघितलं तर विषय असा आहे की खरंच हे भारतामध्ये 2022 पर्यंत घडले का? कायदे येतात आणि जातात. माझा अनुभव असा आहे की सामाजिक कायद्यांच्या बाबतीमध्ये राज्य हे फारसं जागृत नसतं आणि जेव्हा जेव्हा सामाजिक कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी जनहित याचिका राज्य सरकारच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्या जातात, तेव्हा सर्वात प्रथम बचाव राज्य सरकार जर कुठला घेत असेल तर आमच्याकडे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेसं बजेट नाही. एखाद्या कुंभमेळ्याला 1200 कोटी रुपये खर्च केले जातात, परंतु महाराष्ट्रामध्ये संरक्षण अधिकाऱ्यांची निवड करायला 2 करोड रुपये शासनाकडे नसतात. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे.
मी तुम्हाला माझे स्वतःच्या अनुभवाचे कथन फक्त 10 मिनिटांमध्ये करेल आणि मी थांबल. 2005 साली भारताच्या संसदेने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा पारित केला, ज्याला आपण द प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 असं म्हणतो. हा कायदा ऑक्टोबर 2006 ला भारतामध्ये अस्तित्वात आला. महाराष्ट्रामध्ये 2006 साली राज्य शासनानं 3600 संरक्षण अधिकाऱ्यांची निवड या कायद्याअंतर्गत केली. या कायद्याच्या कलम 8 आणि 9 नुसार याचं काम काय आहे? एखाद्या महिलेवर जर कुटुंबामध्ये कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्या हिंसाचाराची माहिती मिळाल्यापासून तर त्या हिंसाचाराचे निर्मूलन होईपर्यंत या यंत्रणेने काम करायचे. कायद्याचं कलम 8 सांगते. आणि हा कायदा आला कसा? राज्यघटनेचं कलम 14 असं सांगतं की भारतामध्ये सर्वजण समान असून कायद्याने घालून दिलेल्या समानतेशिवाय समानतेचा हक्क हा हिरावून घेतला जाणार नाही. तुम्ही कलम 21 बघा. जीविताचा आणि स्वातंत्र्याचा हक्क दिलाय आणि कायद्याने दिलेल्या प्रक्रियेशिवाय ते हक्क हिरावून घेतला जाणार नाही असं कलम 21 सांगते. आणि सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये हे स्पष्ट केलंय की जीवन जगणं म्हणजे जनावराप्रमाणे जगणं नाही, तर जीवन जगणं म्हणजे स्वाभिमानाने जीवन जगणं. आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचा हक्क जर सर्वांना प्राप्त करून द्यायचा असेल तर समानतेचं तत्व, समान न्यायाचं तत्व हे भारतामध्ये प्रस्थापित झालं पाहिजे. 1975 साली इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राजनारायण या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की इक्वल जस्टिस हा राज्यघटनेचा मूलभूत पाया आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाहीत, कुठली दुरुस्ती करू शकत नाहीत. आणि त्याच्यामध्ये जर दुरुस्ती केली गेली तर अख्खी राज्यघटना ढासळत. असं असताना सुद्धा सामाजिक कायदे केले जातात पण त्याची अंमलबजावणी आपल्याकडे होत नाही. 1986 साली संयुक्त राष्ट्रसंघ सांगतं की कायदा करा. आपल्याकडे कायदे होतात 2000 साली, 2006 साली, 2005 साली आणि त्याची अंमलबजावणी 22 साली पण होत नाही. उदाहरण देतो फक्त मी कौटुंबिक हिंसाचार कायद्याचं. हा कायदा 2006 साली अस्तित्वात आला. महाराष्ट्रामध्ये 2-3,600 संरक्षण अधिकाऱ्यांची निवड केली गेली. आता हे अधिकारी कोण होते? संरक्षण अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर अशा पद्धतीचे लोक या कायद्याअंतर्गत संरक्षण अधिकारी म्हणून काम करत होते. आणि या अधिकाऱ्यांवर टाकलेली जबाबदारी ही अतिरिक्त स्वरूपाची होती. यशोरामध्ये मी या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण घेतलं आणि काही तहसीलदार लोकांनी जेव्हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम पूर्ण झाला तेव्हा बाहेर आल्यानंतर मला सांगितलं की आम्ही ऑलरेडी एक सनदी अधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत आहोत. आम्ही प्रशासकीय अधिकारी आहोत. आमच्याकडे रेव्हेन्यूचं काम आहे आणि हे महिलांचं काम आम्ही बिलकुल करू शकत नाही. अतिरिक्त जबाबदारी आमच्यावर टाकली पण आम्हाला हा कायदा अंमलात आणण्यासाठी वेळ नाहीये. पुण्यामध्ये जर चीफ मिनिस्टर येणार असतील, मुख्यमंत्री येणार असतील तर आम्हाला एक आठवडा त्याची तयारी करावी लागते. आणि एखादी महिला जर आमच्याकडे आली आणि आम्हाला जर म्हणली की घटना अहवाल तयार करून द्या तर तो आम्हाला तयार करून देण्यासाठी वेळ नाहीये. आता मला सांगा, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिला जर संरक्षण अधिकाऱ्याकडे गेली आणि एखादा अधिकारी जर तिला म्हटला की पुढच्या महिन्यामध्ये ये तर तो हिंसाचार थांबणार आहे का? मला जेव्हा लक्षात आलं की अशा पद्धतीच्या परिस्थितीमुळे या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही तेव्हा 2010 साली मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली माझ्या स्वतःच्या नावाने. आणि मी उच्च न्यायालयामध्ये मागणी केली की या कायद्याच्या कलम 8 प्रमाणे संरक्षण अधिकारी हा पूर्णवेळ अधिकारी असावा असा अभिप्रेत आहे. तुम्ही अतिरिक्त जबाबदारी जी टाकलेली आहे ती न्याय्य नाही. या लोकांना स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करायला सुद्धा वेळ नाही. त्यामुळे या कायद्याचा उद्देश असफल होत आहे. म्हणून तुम्ही पूर्णवेळ संरक्षण अधिकाऱ्यांची निवड या कायद्याअंतर्गत करा. त्यावेळेस जस्टिस अभय ओक किंवा जज ऑफ बॉम्बे हायकोर्ट पहिल्याच तारखेला या प्रकरणामध्ये नोटीस इश्यू झाली आणि महाराष्ट्र सरकारला शपथपत्र दाखल करायला मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं. शपथपत्र दाखल झालं. मुंबई उच्च न्यायालयाने ऑर्डर केली की प्रत्येक पोलीस स्टेशनला एक, प्रत्येक ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कोर्टाला एक असा पूर्ण वेळ संरक्षण अधिकाऱ्याची निवड तुम्ही करा. आणि त्याचा एक कार्यक्रम ठरवून दिला. हा कार्यक्रम ठरल्यानंतर सुद्धा संरक्षण अधिकाऱ्यांची निवड केली गेली नाही. दुसरं शपथपत्र हायकोर्टामध्ये आलं आणि हायकोर्टामध्ये असं सांगितलं गेलं की या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आमच्याकडे बजेटच नाहीये. केंद्राचा कायदा महिलांच्या हक्कासाठी केलेला, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणायचे आणि त्याच्यासाठी 2-2.5 करोडचं बजेट सुद्धा त्यावेळी महिला आणि बालकल्याण खात्याकडे नव्हतं. ही अतिशय खेदाची बाब आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सकाळी 11:30 जेव्हा प्रकरण जवळ हिअरिंगसाठी निघालं, सुनावणीसाठी निघालं, तेव्हा ऍडव्होकेट जनरल साहेबांना कोर्टात बोलवलं आणि सांगितलं की महिला आणि बालकल्याण खात्याच्या सचिवांना दुपारी 2:30 वाजता तुम्ही कोर्टासमोर हजर करा. आम्ही दिलेल्या आदेशाची जर आज अंमलबजावणी झाली नाही तर त्यांना स्वतःला बॅग भरून यायला सांगा. इथून आम्ही त्यांना येरवड्याला पाठवणार आहोत, तुम्ही जर आमच्या आदेशांचा अवमान करत असेल तर. दुसऱ्या दिवशी दैनिक सकाळमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला एक असा संरक्षण अधिकाऱ्याची निवड झाली. 450 पोस्ट तयार केल्या गेल्या. अतिरिक्त पोस्ट 226 नंतर तयार करून शपथपत्र आलं. कोर्टाने टाइम बाउंड ते मॅटर डिसाइड करायचं असं ठरवलं. पण कोर्टाने हे सांगितलं की मी आज हे प्रकरण आम्ही निकालात काढणार नाही. वी विल एक्सरसाइज कंटिन्युइंग मॅन्डमस. आम्हाला बघायचंय तुम्ही हा कायदा कसा अंमलात आणताय. त्या संरक्षण अधिकाऱ्याच्या ऑफिसचं नाव काय असेल हे आता आम्ही ठरवणार, कारण आता आमचा तुमच्यावर विश्वास नाही. आज 2022 साली जर तुम्ही ह्या कायद्याची आणि आजच्या संरक्षण अधिकाऱ्यांची परिस्थिती बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की महिला आणि बालकल्याण खात्यांतर्गत जे कामं आहेत महिलांसाठीचे, त्यातले फक्त 10% कामं या संरक्षण अधिकाऱ्यांकडे आहेत. उरलेल्या बाकीच्या सगळ्या बालकांच्या योजना महिला आणि बालकल्याण खात्याने संरक्षण अधिकाऱ्यांना दिल्या. कसा हा कायदा सक्सेस होईल? या कायद्याची अंमलबजावणी आज संरक्षण अधिकाऱ्यांकडे होऊ शकत नाही, ही अतिशय खेदाची बाब आहे. म्हणून आज काही प्रामाणिक मानवी हक्क संघटनांनी एकत्र येणं अतिशय गरजेचं आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी संरक्षण अधिकाऱ्यांकडे याच फक्त कायद्याची जबाबदारी कशी देता येईल हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने महिला या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येतील आणि या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल. दुसरा मुद्दा आहे, 2011 साली पुण्याच्या यशोदामध्ये, कदाचित तेव्हापासूनच माझी आणि डॉक्टर यामिनी यांची अतिशय चांगली ओळख आहे, आम्ही एकत्र काम पण केले. 2011 साली पुण्याच्या यशोदामध्ये बाल हक्क अधिनियम 2000, आता एक नवीन कायदा आलाय 2015 साली, आधी 2000चा कायदा होता, त्याच्यावर एक चर्चासत्र होतं. त्या चर्चासत्रामध्ये मी वक्ता होतो आणि त्या चर्चासत्रामध्ये तो कार्यक्रम संपल्यानंतर काही एनजीओचे, ज्याला आपण बालगृह महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत, मॅडमला चांगलं माहिती आहे की बालगृह कशा पद्धतीने चालले, त्या बालगृहांचे चालक मालक त्या कार्यक्रमासाठी सगळे हजर होते. बाहेर आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या कायद्याच्या कलम 2 मध्ये जर आपण बघितलं तर बालकांची व्याख्या दिलेली आहे की चाइल्ड इज अ पर्सन हु इज बिलो द एज ऑफ 18 इयर्स. बालक म्हणजे अशी व्यक्ती जी 18 वर्षापेक्षा कमी वयाची आहे. मग बालकांचं वर्गीकरण 2 पद्धतीत केलं गेलंय. एक म्हणजे काळजी आणि संरक्षणाची गरज असणारं बालक आणि दुसरं म्हणजे विधी संघर्षग्रस्त बालक. आता विधी संघर्षग्रस्त म्हणजे ज्युवेनाईल इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, म्हणजे एखाद्या मुलाने जर गुन्हा केला 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या तर त्याला रिमांड होम मध्ये ठेवलं जातं. पण काही मुलांना जे लहान आहेत, जन्मानंतरच जन्मात त्याग केला जातो, अशा मुलांना महिला आणि बालकल्याण खात्यामार्फत बालगृहामध्ये वय वर्ष 18 पर्यंत ठेवलं जातं. आता या चर्चासत्रानंतर मी ह्या कन्क्लुजनला आलो की हे मुलं जेव्हा 18 वर्षाचे होतात तेव्हा हे मुलं जातात कुठं? कारण 18 वर्षानंतर या कायद्यानुसार या बालकांना कुठलं संरक्षण नाही आणि सरकारचं असं म्हणणं आहे की 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या बालकांविषयीची आमची जबाबदारी संपलेली आहे, नंतरच त्यांनी त्यांचं बघावं. आता मला सांगा की 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एखादा अनाथ मुलगा जर त्या बालगृहाच्या बाहेर आला, आता शासन जबाबदारी घेत नाही. आता त्या मुलाला आई कोण, वडील कोण, जात काय, धर्म काय, काहीच माहित नसतं. मग या मुलांनी जायचं कुठं, त्या मुलीने जायचं कुठं? एखाद्या शाळेमध्ये जर ते ऍडमिशनला गेले 11वीच्या, कारण जेमतेम त्या बालगृहामध्ये त्यांची 10वी झालेली असते, तर ते प्राचार्य विचारतात तुझ्या जन्माचा दाखला दे, तुझा आधार कार्ड दाखव. त्यांच्याकडे कुठला शासकीय दस्तऐवज नाही. तेव्हा यशोदातल्या त्या कार्यक्रमानंतर, त्या चर्चासत्रानंतर मी 2011 साली महिला आणि बालकल्याण खात्याकडे एक माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज दिला आणि मी एक 8-10 मागण्या केल्या. त्यातली पहिली मागणी अशी होती की महाराष्ट्रामध्ये बालगृह बाहेर जे अनाथ मुलं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर येतात, त्या मुलांचं पुनर्वसन झालं आहे की नाही
याची काही यादी महिला आणि बालकल्याण खात्याकडे आहे का? उत्तर आलं नाही. नंबर 2, अशी मुलं महाराष्ट्रामध्ये किती आहेत? की 2011 साली जेव्हा विचारलं तेव्हा त्यांची यादी होती 84,000. जात, धर्म, आई वडील काहीच माहित नाही असे 84,000 मुलं. नंबर 3, अशा मुलांना आपण शिष्यवृत्ती किंवा शिक्षण शुल्क देतो का पुढील शिक्षणासाठी? तर त्याचं उत्तर आलं महिला आणि बालकल्याण खात्याकडनं नाही. बघा, कल्याणकारी राज्यामध्ये आहोत आपण. 1950 साली राज्यघटना अस्तित्वात आली. समान न्यायाचं तत्व राज्यघटनेच्या कलम 14 दिलंय. आणि हे मुलं जे फक्त महाराष्ट्रामध्ये 84,000 आहेत, त्यांना स्वतःच्या आयडेंटिटीचा सुद्धा हक्क नाही, ओळखीचा सुद्धा हक्क नाही त्यांना. ते मुलं साधं मोबाईलचं सिम कार्ड सुद्धा घेऊ शकत नव्हते, कारण ते घ्यायला सुद्धा दस्तऐवज लागतात, काहीतरी डॉक्युमेंट लागतात. मग अशा परिस्थितीमध्ये मी आणखीन प्रश्न विचारला की हे मुलं जेव्हा बालगृहाच्या बाहेर पडतात तेव्हा त्यांना तुम्ही काही अनाथ दाखला वगैरे देता का की ज्याच्या आधारावर त्यांना शासकीय दस्तऐवज मिळतील? त्याचंही उत्तर नाही आलं. या मुलांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यासाठी काही तुमच्याकडे योजना आहेत का? त्याचंही उत्तर त्यांच्याकडे नाही आलं. अशा मी एक 10-11 मागण्या केल्या आणि शेवटची मागणी होती की या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ज्या काही यंत्रणा तयार करण्यात आलेल्या आहेत त्या यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी, कोऑर्डिनेशन ठेवण्यासाठी आपण त्यांना वेळोवेळी सचेतन करत आहोत का? त्याचं ट्रेनिंग घेत आहोत का या अधिकाऱ्यांचं, ज्यामध्ये न्यायाधीश असो किंवा बालगृहांचे काही मालक असो किंवा की पोलीस अधिकारी असो? त्याचं उत्तर नाही असं आलं. त्यावेळी 2011 साली मी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी जस्टिस कपाडिया व द चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. दुर्दैवानं जस्टिस कपाडियांनी मला पहिला प्रश्न असा विचारला ती याचिका निघाल्यानंतर हिअरिंगसाठी की तुम्ही या प्रकरणामध्ये जर केंद्राचा कायदा आहे तर भारतातल्या सगळ्या राज्यांना पार्टी करायला गेलं, फक्त महाराष्ट्रालाच का पार्टी केलं? माझं असं म्हणणं होतं की तुम्ही मला अमेंडमेंट करायला परमिशन द्या, मी माझ्या पिटिशन मध्ये दुरुस्ती करतो, आता तुम्ही नोटीस इश्यू करा आणि नंतर पुढच्या वेळेला मी सगळ्यांना पार्टी करून घेतो. पण मला त्यांनी सांगितलं की नथिंग डुईंग, आम्ही आता पिटिशन मी डिस्पोज करत आहे, तुम्ही सगळ्यांना पार्टी करा तरच आम्ही या पिटिशनचे हिअरिंग घेऊ. आणि पिटिशन दाखल करायच्या आधी तुम्ही सर्व राज्यांना एक निवेदन द्या, यू फाईल रिप्रेझेंटेशन, यू एक्झॉस्ट दॅट रेमेडी, आणि मग तुम्ही आमच्याकडे या. माझं असं म्हणणं होतं की दिस पिटिशन इटसेल्फ इज ए PIL, तुम्ही याला PIL मध्ये कन्वर्ट करा. आता काही आपण लिहिलेलं पत्र सुद्धा आपण PIL मध्ये कन्वर्ट करतो, आवश्यकता सिरियस आहे, कन्वर्ट इट इनटू PIL आणि याच्यावर तुम्ही काय असेल ते आदेश द्या. पण थोडेसे टेक्निकल असल्यामुळं त्यांचा स्वभाव कदाचित त्यांनी ती पिटिशन डिस्पोज केली. मग 3 ते 4 महिने मी रिसर्च केला, भारतातल्या सर्व राज्यांना मी रिप्रेझेंटेशन दिलं, 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, आणि यांना सर्वांना रिप्रेझेंटेशन दिल्यानंतर, निवेदन दिल्यानंतर मी त्यांना 15 दिवसांचा कालावधी दिला की अशा पद्धतीचे इश्यू किंवा काही अडचणी भारतामध्ये आहेत, या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय करता येईल का हे आपण करावं या रिप्रेझेंटेशन नुसार, अन्यथा मी न्यायालयात जाईल. कुठलंही उत्तर आलं नाही. मग मी दुसरी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली त्याच वर्षी परत, आणि पहिल्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये नोटीस इश्यू केली. सुदैवानं या जनहित याचिकेमध्ये 23 राज्यांनी शपथपत्र दाखल केलं आणि 23 राज्यांनी या जनहित याचिकेला सपोर्ट केला. हे म्हणतात ते बरोबर आहे. आणि त्या जनहित याचिकेमध्ये 2014 साली महाराष्ट्र शासनानं एक शपथपत्र दाखल केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कर्मवीर भाऊराव पाटील योजनेअंतर्गत आम्ही अनाथ मुलांना 1% रिझर्वेशन द्यायला तयार आहोत. 2014चं हे शपथपत्र महाराष्ट्र शासनाचं होतं. त्यानंतर 9 ऑगस्ट 2015ला हे प्रकरण निकालात निघालं. पण निकालात निघण्याच्या आधी खूप महत्वाची घटना घडली, ती अशी की सर्वोच्च न्यायालयाने मला विचारलं की या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तुम्ही एखादी योजना, एखादी स्कीम दाखल करू शकता का? आता माझ्याकडे आधीच थोडासा रिसर्च तयार झालेला होता आणि विशाखावर्ष स्टेट ऑफ राजस्थानचं जे जजमेंट आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस, त्या बेसिसवर मी एक योजना तयार केली आणि ती स्कीम मी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली, ज्यामध्ये मी 8 ते 9 मागण्या केल्या. त्यात माझी पहिली मागणी होती की 18 वर्ष वय झालेले अनाथ मुलं जेव्हा बालगृहाच्या बाहेर येतील तेव्हा शासनाने त्यांना एक अनाथ दाखला द्यावा आणि त्या अनाथ दाखल्याच्या आधारावर मग त्या मुलांना सर्व शासकीय दस्तऐवज, मग ते रेशन कार्ड असो, आधार कार्ड असो,
ओळखपत्र असो मतदान ते शासनाने उपलब्ध करून द्यावं. दुसरी मागणी मी केली होती की या मुलांना शासकीय सेवेमध्ये शपथपत्राप्रमाणे 1% आरक्षण द्यावं. नंबर 3, त्यांना शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण शुल्क देण्यात यावं मोफत. त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. त्यांना जर एखादा व्यवसाय करायचा असेल, एखादा कुटीर उद्योग करायचा असेल तर त्यासाठी त्यांना गव्हर्नमेंटली लोन द्यावं. आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे अगदी आता मेजर असल्यामुळे जर त्यांना लग्न करायचं असेल तर त्यांना त्या पद्धतीनं तुम्ही लग्नासाठी काही आर्थिक मदत करावी. हे सर्व झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यामध्ये शपथपत्र दाखल करून ती योजना मान्य असल्याबद्दल सांगितलं आणि 9 ऑगस्टला ती याचिका निकालामध्ये निघाली. 2018 साली काही मी त्यांना राजकीय नेते असं म्हणणार नाही कारण ते त्यावेळी नव्हते, पण ते पुण्यात मला भेटले. अमृता त्यांच्या बरोबर होती. आम्ही एक विस्तृत अशी चर्चा केली आणि मग नागपूरला जे हिवाळी अधिवेशन झालं त्यामध्ये मी जनहित याचिकेची कॉपी, गव्हर्नमेंटचे ॲफिडेव्हिट, सर्व दस्तऐवज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिला आणि तो निकाल दिल्यानंतर मग 2018 साली महाराष्ट्र विधिमंडळामध्ये तो ठराव पास झाला आणि 1% रिझर्वेशन देण्याविषयीचा तो ठराव होता. पण प्रत्यक्षात 2021 साली यशोमती ठाकूर या महिला आणि बालकल्याण खात्याचे मंत्री असताना त्यांनी कॅबिनेटचा ठराव केला आणि अनाथ मुलांना महाराष्ट्रामध्ये आता 1% रिझर्वेशन सुरू झालेलं आहे. आताच्या सरकारी वकिलांच्या 550 जागा बांधण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा 1% रिझर्वेशन होतं. त्या 550 जागांमध्ये 5 जागा ह्या अनाथ मुलांसाठी होत्या. परंतु त्यामध्ये एक अ गट, ब गट, क गट आहे, त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत. आताही प्रामाणिक अनाथ संघटनांनी एकत्र येऊन त्यावर काम करण्याची गरज आहे. मला वाटतं अमृताने पण एक पिटिशन आता हायकोर्टात फाईल केलेली आहे, तिच्यावर सुद्धा आता अन्याय झालाय. परत शासकीय सेवेमध्ये तिचा जाण्याचा प्रयत्न आहे पण तिला त्या अडचणींमुळे जाता येत नाही अशी गडबड आहे. पण भविष्यामध्ये सुद्धा सर्व लोक एकत्र येतील, या विषयावर काम करणार आहेत आणि याची अंमलबजावणी होईल अशी मला खात्री आहे. म्हणून जाता जाता एकच सांगल की कायदे अतिशय चांगले आहेत, परंतु सरकारची अनास्था असल्यामुळं आणि सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या कायद्याशी संबंधित नसल्यामुळं किंवा समर्पक नसल्यामुळं कायद्यांच्या अंमलबजावणीला अडचणी येत आहेत. ह्या जर होऊ द्यायचं नसेल तर भविष्यात तुमच्या माझ्यासारख्या प्रामाणिक लोकांनी एकत्र येऊन एक दबाव गट तयार करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचा जर चांगला दबाव गट तयार झाला तर न्यायालयाच्या माध्यमातून आपण हा प्रश्न तडीस नेऊ शकतो याची मला खात्री आहे. तसा अनुभव मला याआधी आलेला आहे. फक्त दुर्दैव आहे, जाता जाता फक्त एकच मिनिट घेईल की दोन्ही विषयांमध्ये काम करत असताना महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या अनेक NGO आहेत आणि अनाथ बालकांसाठी काम करणाऱ्या सुद्धा अनेक NGO आहेत. मी हे सर्व करत असताना कुठलीही संघटना माझ्याकडे आली नाही आणि मला म्हणाली नाही की तुम्ही खूप चांगलं करत आहात. कारण माझा असा गैरसमज झाला होता की अशा पद्धतीची संघटना ह्या फक्त काही डोनेशनसाठीच तयार झालेल्या असतात आणि मग त्यांना एखादा व्यक्ती चांगला काम करत असेल तर त्यांना ते आवडत नाही, कारण त्यांचे काही साठेलोटे असतात बालकल्याण खात्याबरोबर किंवा अन्य गव्हर्नमेंटच्या खात्यांबरोबर जे आपले नसतात. आपण प्रामाणिकपणे काम करतो, न्यायालयामध्ये जातो. म्हणून तो विकास कुचेकर सारखे जर लोक समाजामध्ये आहेत ज्यांनी अशा पद्धतीच्या संघटना स्थापन केल्या तर त्यांनी यानंतर एक पुढे यावं आणि अशा विषयांवर एक व्यापक असा रिसर्च करून, शोध करून अशा विषयांचा विषय आयडेंटिफाय करावेत. आता सिनियर सिटीजन ऍक्ट सारखा ऍक्ट आहे ज्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात थांबलेली आहे. कुठे एकही चर्चासत्र होत नाही, अवेअरनेस नाही, सेन्सिटायझेशन नाही, गव्हर्नमेंटकडे बजेट पण नाही. मॅटर फाईल होतात उपजिल्हाधिकाऱ्याकडे आणि त्यांची ऑर्डर असते एका वेळेची, काय की मॅटर इज अलाउड. अरे अलाउड काय, ऑर्डर करा. अपिलात गेलं की रिझन ऑर्डर नसतं, ते आपली सेट असाइड होऊन जातं आणि काही त्याचा अर्थ निघत नाही. म्हणून अशा पद्धतीचे मॅटर्स हे रेग्युलर ज्युडिशरीकडे आले पाहिजे जेणेकरून लोकांना न्याय मिळेल. म्हणून या विषयावर काम करणाऱ्या सचेतन असणाऱ्या माणसांनी एकत्र यावं आणि मानवी हक्कांशी संदर्भात जे प्रश्न आहेत ते मार्गी लावावेत अशी माझी अपेक्षा आहे. मला आज जो वेळ देण्यात आला, जाधवर सर आणि कुचेकर साहेब आणि बाकीच्या सन्माननीय उपस्थितांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी संस्थेच्या आणि आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद.